बनवायला सोपा, पचायला हलका आणि अगदी आयत्या वेळी सुद्धा कमीत कमी साहित्यात बनवता येईल असा घरगुती नाश्ता म्हणजे दडपे पोहे। तर असे हे पारंपरिक दडपे पोहे बघा, मौसूद आहेत तरीही कुठेही याचा लगदा झाला नाही, कोरडे पडले नाही किंवा अजिबात चिवट सुद्धा होत नाही। तर हे पोहे बनवण्यासाठी बघा, नेहमी आपण कांद्या पोह्यांसाठी जे पोहे वापरतो तेच वापरायचे आहेत। हे जाडे पोहे आहेत, याच्याऐवजी जर पातळ पोहे वापरले तर पोह्यांचा लगदा होऊ शकतो। तर या वाटीने बरोबर 2 वाटी मी हे पोहे घेतलेत। हे पोहे आपल्याला धुवायचे नाहीत, त्यामुळे घेतानाच व्यवस्थित निवडून घ्यायचे। हे पोहे भिजवण्यासाठी पाव वाटी भरून नारळाचं पाणी घेतलं। आता आपल्याकडे जर नारळाचं पाणी नसेल तर ताकामध्ये सुद्धा हे पोहे भिजवू शकता। नारळाचं पाणी घातल्यावर हे पोहे चांगले असे वर खाली करायचे। आता हे पोहे बघा, हलकेसे भिजलेले आहेत। नारळाचं पाणी फारच कमी होतं, त्यामुळे पोहे कोरडे होऊ नये यासाठी यावर मी 1-2 असे पाण्याचे हबके दिलेत। आता हे बघा, पोहे चांगले भिजले गेलेत, पण हे पोहे फार याचा लगदा होऊ नये असं वाटत असेल तर यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही। यावर झाकण ठेवायचं आणि साधारण पुढची तयारी होईपर्यंत हे पोहे असेच दडपून ठेवायचे। 2 लहान वाटी पोहे होते, त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा। कांदा असा बारीक चिरायचा। कांद्यासोबतच यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। दडपे पोहे हा खरं तर कोकणी पदार्थ आहे, त्यामुळे यामध्ये ओलं खोबरं मात्र आवर्जून घालायचं। तर हे खोबरं सुद्धा किसून वगैरे न घालता शक्यतो असं खोवून घालायचं। तर बरोबर 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी इथे मी हे ओलं खोबरं घेतलंय। हे सर्व एका बाउलमध्ये घालायचं, सोबतच 1 चमचा भरून साखर घालायची। आता पोहे आणि या मिश्रणाला जेवढं मीठ हवं असेल त्याप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सर्व चमच्याने वगैरे न मिसळता स्वच्छ हाताने शक्य तेवढं असं मिसळून घ्यायचं। यातील कांदा सुद्धा असा हाताने मोकळा करायचा, म्हणजे यामध्ये बरंचसं मॉइश्चर राहतं आणि नंतर पोहे सुद्धा कोरडे किंवा चिवट न लागता छान असे मौसूद राहतात। शिवाय यामध्ये आताच आपण साखर आणि मीठ सुद्धा घातलंय, त्यामुळे या मिश्रणाला हलकंसं असं पाणी सुटू लागतं। आपल्याकडे जर वेळ असेल आणि हे मिश्रण फार कोरडं वाटत असेल तर हे सुद्धा साधारण 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवायचं। आता हे बघा, हे पोहे सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत। फार कमी पाणी वापरलं तरीही झाकून ठेवले म्हणजे असे व्यवस्थित भिजले जातात। आता यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं। आता हे सर्व पुन्हा चमच्याने वगैरे न मिसळता स्वच्छ हाताने चांगलं असं वर खाली करायचं। सोबतच यामध्ये थोडंसं किसलेलं आलं घालायचं। यामध्ये साखर, मीठ, आलं असे बरेचसे पदार्थ आहेत, ते सर्व या पोह्यांमध्ये व्यवस्थित जिरावे यासाठी लगेच यामध्ये फोडणी न घालता यावर झाकण ठेवायचं आणि आपली फोडणीची तयारी होते तोपर्यंत हे बाजूला ठेवायचं। आता एका फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि यामध्ये साधारण 2 चमचे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे। तर हे शेंगदाणे सुद्धा फार वेळ भाजत न बसता वरचं साल निघू लागलं की बाहेर काढायचे। हे शेंगदाणे तेलात तळल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत होतात। तर हे बघा, हे शेंगदाणे मी बाजूला काढते आणि याच तेलामध्ये पुढची फोडणी करते। तर त्यासाठी 1 लहान चमचा भरून मोहरी घालते। मोहरी चांगली तडकू द्यायची। मोहरी जर कच्ची राहिली तर नंतर पोह्यांमध्ये ती कडवट लागते। आता यामध्येच बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घातला। हे सर्व असं तडकून गेलं की गॅस बंद करायचा आणि ही फोडणी पूर्ण थंड झाली की मगच या पोह्यांमध्ये घालायची। ही मिरची सुद्धा अशी फोडणीमध्ये घातली म्हणजे त्यावर छान असे डाग येतात। शिवाय खायला जरी घेतली तरी फारशी तिखट लागत नाही। तळलेली मिरची कधीही चवीला खूप छान लागते। आता झाकून ठेवलेल्या पोह्यांमध्ये बघा, सुरुवातीला मी हे तळलेले शेंगदाणे घातलेत। फोडणी पूर्णपणे थंड झाली मग ही फोडणी या पोह्यांवर घालायची। चांगली अशी वर खाली करायचं, म्हणजे पोह्यांच्या प्रत्येक दाण्याला या फोडणीची चव लागते। बनवायला अगदीच सोपे, फार आयत्या वेळी जरी बनवायचे असतील तरीही जास्तीचं कोणतंच सामान लागत नाही। लहान असतील मोठे असतील सर्वच जण अगदी आवडीने खातील।
तर हे पोहे बघा अगदी व्यवस्थित मिसळले. आता हे सर्व करताना सुद्धा सोबतीला मात्र लिंबूची फोड द्यायची. बनवायला अगदीच सोपे आणि पचायलाही हलके फुलके असे हे पारंपरिक दडपे पोहे सर्व करताना या सोबत मात्र पोह्यांचे पापड दिले जातात. तर आपल्याकडे जर पोह्यांचे पापड नसतील तर नेहमी आपण जो उडदाचा पापड खातो त्यासोबत सुद्धा हे पोहे सर्व करू शकता. तर पोह्यांपासून नेहमी कांदे पोहे बनवण्यापेक्षा कधीतरी असे कोकणी दडपे पोहे बनवून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अधेमध्ये काही हवं असेल तर असे हे दडपे पोहे फार पौष्टिक आहेत. आणि आजची अशी ही पद्धत वापरली म्हणजे हे दडपे पोहे दिवसभर जरी ठेवले तरीही जरा सुद्धा चिवट होत नाहीत. तर तुम्हाला हा आजचा पौष्टिक नाश्ता कसा वाटला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.